नमस्कार मंडळी, पूर्व मशागतीची तयारी आपली सुरू झालेली आहे आणि तुम्हाला पडलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कोणतं वाण लावू, काय पेरू, कधी पेरू आणि कसं पेरू, आणि याची उत्तरे देण्यासाठी मी तुमच्या समोर आहे। आपली जमीन जर कोरडवाहू असेल तर कोरडवाहू शेतीसाठी कमी दिवसात येणारं वाण आपण लावलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आणि त्यांची बोंड सुद्धा मोठी असली पाहिजे। आणि तुमची जमीन जर बागायती असेल तर बागायती जमिनीसाठी मध्यम कालावधीत येणारं वाण आपण लावलं पाहिजे आणि त्याची बोंड टपुरी असली पाहिजेत। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी याचं महत्त्व लक्षात घेऊन निर्मल सीडने यावर्षी बीटी कपाशीचे 2 वाणं बाजारामध्ये उपलब्ध केलेली आहेत। त्यातलं पहिलं वाण म्हणजे NCS 4341 आणि दुसरं म्हणजे निर्मल गोल्ड। ही दोन्ही वाणं BG2 या तंत्रज्ञानावर आधारित आहेत। मित्र, या वाणांचं वैशिष्ट्य म्हणजे ही वाणं अतिशय उत्कृष्ट व दर्जेदार आहेत। ही वाणं कुठल्याही जमिनीमध्ये येऊ शकतात आणि या वाणांचं वैशिष्ट्य म्हणजे याला भरपूर फळफांद्या आहेत, यांची बोंड फार मोठी आहेत, 6.5 ग्रॅमपर्यंत या बोंडाचं वजन आहे आणि वेचायला अतिशय सोपे आहे, सुलभ आहे आणि या कापूस हा लांब धाग्याचा आहे, प्रमुख कीड व रोगासाठी सहनशील आहे आणि याची उत्पादन क्षमता जर बघितली तर इतर वाणांपेक्षा सरस आहे आणि म्हणून ही वाणं आपण लावली पाहिजेत। शेतीच्या नाविन्यपूर्ण माहितीसाठी आपण निर्मल सीडचे अधिकृत चॅनल आहेत, यूट्यूब चॅनल, फेसबुक, इंस्टाग्राम या सर्व संकेतस्थळांना भेट द्या, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।